नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेवरच आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत मला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या अंतर्गत एक मेसेज आलेला आहे आणि असे मेसेज मी बऱ्याच ठिकाणी व्हायरल होताना पाहिलेले आहेत. तर ते मेसेज काय आहेत मी तुम्हाला सांगणार आहे, की त्या मेसेजमध्ये असं लिहिलेलं आहे, की या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत 15 डिसेंबर पर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली आहे, तर त्यांच्या ई-केवायसीचा जो डेटा आहे तो सरकारकडून डिलीट झालेला आहे किंवा तो रिमूव्ह झालेला आहे, असं त्या व्हायरल मेसेजमध्ये दिलेलं आहे. आणि त्यांनी असंही त्या मेसेजमध्ये लिहिलेलं आहे, की तुम्ही परत एकदा ई-केवायसी करायची आहे. तुम्ही मग ते महाई सेवा केंद्रात जाऊन करा किंवा मग स्वतः घरी करा. बरोबर ना? तर अशा पद्धतीने त्या मेसेजमध्ये लिहिलेलं आहे किंवा तसे मेसेज व्हायरल केले जात आहेत सध्या. तर तुम्हाला मी एकच सांगणार आहे, अशी कुठलीही शासनाकडून माहिती आलेली नाही. आपल्याला जी परत ई-केवायसी करायची आहे, ते मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय. मी तुम्हाला परत आता या ठिकाणी एकदा सांगणार आहे. परत ई-केवायसी कोणाला करायची आहे? तर परत ई-केवायसी ज्या महिलांनी अगोदर ई-केवायसी केली होती, ज्या महिलांकडून चूक झाली होती ई-केवायसीमध्ये, म्हणजेच काय तर ते 2 प्रश्न दिले होते, त्या प्रश्नांमध्ये चूक झाली असेल, चुकीचं आधार कार्ड देऊन तुम्ही ई-केवायसी केली असेल किंवा काहीतरी चुकीची माहिती दिली असेल, तर तुम्हाला ती ई-केवायसी परत करायची आहे. आलं लक्षात? दुसरा मुद्दा असा आहे, की ज्या लाडक्या बहिणींनी अगोदर म्हणजे ई-केवायसी केलेली होती, त्यांच्याकडे दुसरं आधार कार्ड नाही, पण त्यांनी स्वतःची ई-केवायसी पोर्टलवर केली होती. तर त्या लाडक्या बहिणींना परत एकदा स्वतःची सेल्फ ई-केवायसी करायची आहे. कारण आता पोर्टलवर जे आहेत ते चेंजेस केलेले आहेत. तिथं त्या ठिकाणी विवाहित, अविवाहित, घटस्फोटित असं दिलेलं आहे. ते कशामुळे दिलेलं आहे, तर तुमचे जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, त्या डॉक्युमेंट्ससाठी ती सगळी माहिती दिलेली आहे. म्हणजे तुमच्याकडे जर दुसरं आधार कार्डच नाही, तर तुम्ही कुठले कागदपत्र द्यायचे म्हणून त्यांनी ते पोर्टलवर माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे, या माहितीसाठीच आणि हे पोर्टलमध्ये चेंजेस व्हावे हीच आपली सुद्धा इच्छा होती. कारण आपल्याकडे दुसरे आधार कार्ड नव्हते त्यामुळं. आता ज्या महिलांकडे घटस्फोट झालेलं प्रमाणपत्र आहे किंवा ज्या महिलांच्या पतीचा मृत्यू झालाय, वडिलांचा मृत्यू झालाय, त्यांच्याकडे दाखला आहे मृत्यूचा, तर त्या महिला आता ई-केवायसी सेल्फ ई-केवायसी पोर्टलवर करून ते कागदपत्र अंगणवाडी ताईंकडे देणार आहेत. तर ही प्रक्रिया आहे. याच महिलांना म्हणजे 2 कॅटेगरीच्याच महिलांना फक्त ई-केवायसी करायची आहे. बाकी इतर कोणालाही ई-केवायसी परत रिपीट करायची आवश्यकता नाही. लक्षात घ्या परत एकदा, ज्या महिलांकडून ई-केवायसी चुकली असेल त्यांनी ई-केवायसी करा. ज्या महिलांनी सेल्फ ई-केवायसी अगोदर केली त्या महिलांनी परत ई-केवायसी करा. आणि तुम्हाला कुठेही धावपळ करायची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही स्वतः घरी बसून ई-केवायसी करू शकता. 2 मिनिटात घरी बसून ई-केवायसी करता येते. त्यामुळं जे चुकीचे मेसेज आता या योजनेच्या अंतर्गत जे व्हायरल केले जात आहेत, त्या कुठल्याही चुकीच्या मेसेजला अजिबात तुम्ही लक्ष देऊ नका. का लक्ष देऊ नका? कारण या योजनेला पहिल्यापासूनच सर्वजण विरोध करत आहेत, हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळं आत्ता सध्या झालेलं असं आहे, की आपल्या नोव्हेंबरच्या हप्त्याला उशीर झालेला आहे. त्यामुळं बरेच आपल्या सुद्धा चॅनलवरती चुकीच्या कमेंट येत आहेत. तर त्या कमेंटकडे तुम्ही लक्ष देऊ नका. लवकरच तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचं वितरण होईल, अशीच अपेक्षा आपण व्यक्त करत आहोत. मला आत्ता सांगायचा मुद्दा हा होता या व्हिडिओच्या माध्यमातून, की तुमच्याकडेही असे व्हायरल आणि चुकीचे मेसेज येत असतील, असं काहीही पाहिलं तर आपल्या चॅनलवरती कमेंट करा. मी तुमच्या कमेंटवर तुम्हाला जे आहे ते व्हिडिओ शेअर करत आहे. तुमच्या जसं मला कमेंट येत आहेत, तुमच्या कमेंटवर मी व्हिडिओ शेअर करते. कारण का असे मेसेज जे आहेत ते व्हायरल होत आहेत. ते तुम्ही मला पाठवता आणि मी तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ शेअर करते. तर जसं मी आता सांगितलं, की मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत कुठलेही चुकीचे मेसेज येत असतील, तर त्याला अजिबात इकडून तिकडे, तिकडून इकडे फॉरवर्ड करू नका. हा फक्त गैरसमज पसरवण्यासाठी हे जे आहे ते अशा पद्धतीने मेसेज व्हायरल केले जात आहेत. त्याच्यामध्येच दुसरा मुद्दा असा आहे, की आता बऱ्याच म्हणजे आपल्या सुद्धा चॅनलवर या कमेंट आल्या, की ही योजना बंद झाली आहे, ही योजना बंद झाली आहे. बंद करा, बंद करा. तर जे काही तुम्ही अशा कमेंट कुठे पाहत असताल, व्हिडिओ कुठे पाहत असताल, तुम्ही कुठे मेसेज पाहत असाल, तर मी तुम्हाला परत एकदा सांगणार आहे. आता मी कालही तो व्हिडिओ शेअर केला होता, की आपल्या या योजनेच्या अंतर्गत आपल्या मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी सांगितलंय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितलंय आणि सगळेच सांगत आपल्यामध्ये बावनकुळे साहेबांनी सुद्धा सांगितलंय, आपले महसूल मंत्री. तर त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, की
आपली मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना जी आहे ती अजिबात कधीच बंद होणार नाही. जोपर्यंत महायुती सरकार आहे तोपर्यंत ही योजना राहणार आहे चालू. काळजी करू नका. मला मान्य आहे की आपल्या या हप्त्याला म्हणजेच नोव्हेंबरच्या हप्त्याला खूप उशीर झाला. डिसेंबरचा महिना आला तरी अजून हप्ता वितरण झालं नाही. पण मला असं वाटतंय की नोव्हेंबर आणि डिसेंबर जर 2 हप्ते एकत्र आले तर चांगलंच आहे. तुम्हाला 3000 रुपये वापरायला मिळतील. बाकी तर मीही या हप्त्याची किंवा या अपडेटची वाट पाहत आहे, जेणेकरून तुम्हाला मी अपडेट देऊ शकेल. आत्ता सांगण्यासाठीच आत्ता फक्त एकच मुद्दा सांगण्यासाठी तुम्हाला मी हा व्हिडिओ शेअर करत आहे की मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत खूप भरपूर प्रमाणामध्ये आता जे आहे ते चुकीचे व्हायरल व्हिडिओ शेअर केले जात आहेत किंवा व्हायरल कमेंट केल्या जात आहेत किंवा मग व्हायरल पोस्ट केल्या जात आहेत ज्या साफ चुकीच्या आणि खोट्या आहेत. याच्याकडे कुठल्याही लाडक्या बहिणींनी लक्ष देऊ नका. दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आणखीन तुमची केवायसी झाली नसेल तर तात्काळ केवायसी करून घ्या. आपल्याला 31 डिसेंबर ही केवायसी ची शेवटची तारीख आहे. त्यामुळे केवायसी करून घ्या. आलं लक्षात. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आणखीन माझ्या माहितीमध्ये म्हणजे माझ्याकडे जी माहिती आहे आता ती अजून 40 लाख महिलांनी केवायसी केलेली नाही असा मेसेज आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर केवायसी करून घ्या. जर आपली ही केवायसी ची डेट पुढे वाढली नाही तर तुम्ही पात्र असाल तरी तुम्हाला लाभ मिळणार नाही. हो, बरोबर आहे तुमचं. तुम्हाला आवडलं असेल, समजलं असेल तर आपल्या या व्हिडिओला इतर महिलांपर्यंत तुम्ही शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता, हाईप करू शकता. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. कमेंट जरूर करा. तुमच्या कमेंटची मी वाट पाहत असते. आणि दुसऱ्या कुठल्याही विषयावर माहिती हवी असेल तर तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता. तुम्ही मला कमेंट केलात ना की त्याची माहिती घेऊन मी व्हिडिओ शेअर करत असते. तर आज जी मी माहिती तुम्हाला दिलेली आहे व्हायरल मेसेजची, ते मेसेज माझ्याकडे आले होते आणि मीही सोशल मीडियावर असे बरेचसे मेसेज आणि व्हिडिओ पाहिले की जे सांगत आहेत की ही योजना बंद झाली किंवा ही योजना आता तुम्हाला लाभ मिळणार नाही. तर तुम्हाला लाभ मिळणार आहे. जोपर्यंत महायुती सरकार आहे तोपर्यंत तुम्हाला लाभ मिळणार आहे. चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.